कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ए आता तू लावलीस काय तंत्री बघण्यासारखं आपलं काहीतरी ध्यान लावून बसलाय. काय विचार करलायस? कुठे काय? सांग की काय विचार करलायस आता? काही नाही, आपलं हेच जरा विचार करत होतो. काही विचार करू नका तुम्ही लई. मी तेच सांगतोय तुम्हाला, सगळं सॉल्व्ह करू म्हणलं ना. एक काम करा, तुम्ही दोघं जरा मस्त कुठेतरी फिरायला जावा. सारखं आपलं काम काम काम. हा बघा तर, हा तर साधा रंकाळ्याला चल म्हटलं तरी येत नाही. हे तुझं जगून काय फायदा नाही मर्दा. वंक्या रंकाळा मर्दा एवढं फर्स्ट क्लास डेस्टिनेशन. मास्तर महिना तर एवढा आवडते का नाही. रंकाळ्यावरची भेळ म्हणजे आगा. लई दिवस झाले ते मास्तर महिन्याने घेऊन जातो आता मी भेळ. म्हणजे गेलो असतो, मीच विसरतोय 10 वेळा मास्तरीन बाय. असं वाटतं की हाय तिथंच आता, शाळेत गेल्या संध्याकाळी परत येतील आणि त्यासनी घेऊन आम्ही आपलं जाऊ फिरायला कुठेतरी. असं वाटतंय, विसरतोय मी सारखं सारखं. आता काय घरला गेल्यावर घर भाकास पडलेलं असते, सगळे एकदम अंगावर येते. घर खायला उठल्यावर होते. पण आम्ही जायचो मास्तरीन बाबू तेव्हा जायचो. जुने दिवस तुम्ही परत आणू शकता भाऊजी. वहिनींना घेऊन जा परत घरी. असू दे, जाऊ दे. तुम्ही आता तुमच्या इशावर ना आमच्या इशावर घसरू नका. म्हणजे माझीच चूक झाली, मीच चुकून मास्तरीन माझं नाव घेतलं. बरं झालं तुम्ही विषय काढला, नाहीतरी मला बोलायचंच होतं तुमच्याशी यावर. काय काय वहिनी, खरंच ह्यो विषय नव्हा. तू आम्हाला मुलाबाळांचा विचार करायला सांगतोयस, मग तू पण सिरियसली घे ना. तुला गोड पर्याय आहे ना. आता सगळ्या गोष्टी अवघड झाल्या रे. जाऊ दे, सोड की. तुम्ही ठरवलं तर सगळं सोपं होईल भाऊजी. फक्त वहिनींना भेटून त्यांच्याशी बोलण्याची गरज आहे. आम्ही आमच्या परीने प्रयत्न केलाच होता की. आता त्यांची बारी. वहिनींनीही प्रयत्न केला होता ना. व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी आल्या होत्या ना तुम्हाला भेटायला. होय, आलते की. एकट्या आल्या असत्या तर सगळे मिटून घरलाच घेऊन जाणार होतो त्यासनी. त्यांचा तो मित्र जास्त जवळ जाय ना. अहो भाऊजी, तुम्हाला किती वेळा सांगू, तो फक्त मित्र आहे. तुम्ही नवरा आहात, तुम्हाला फरक कळतोय का? बरं जाऊ दे, सोडा वहिनी. आता मला एक कळले, मी मागं लागून काय होणार नाही आणि मी मागं लागणार बी नाही. त्यासनी यायचं असेल ना, वाटत असेल तर येऊ देत घरला, नाही तर जाऊ दे बोंबलू दे. मी मागं लागणार नाही. जाऊ दे, तुम्ही आमचा विचार करू नका. मी तुम्हाला हेच सांगतोय, तुम्ही आमचं टेन्शन घेऊ नका. तुम्ही तुमच्या फॅमिलीचा विचार करा. हा आहे मी. भाऊजींचं एवढं प्रेम आहे वहिनींवर, तरी असं का वागतायत हे? खूप प्रेम आहे ना, म्हणूनच असा वागतोय. मग वहिनींना भेटलं पाहिजे आणि त्यांना घरी घेऊन गेलं पाहिजे ना. योग्य वेळ आली की करेल हे सगळं. तो नाही राहू शकत वहिनींशिवाय. आणि वहिनीही नाही राहू शकत भाऊजींशिवाय. बाबा, काय झालं? कसला विचार करताय? तू जे बोललास ना त्याचा. आय एम सॉरी बाबा, पण काही चुकीचं बोललो का मी? नाही रे, चुकीचं नाही, बरोबरच बोललास तू. अरे पटलं मला तुझं बोलणं. आपण जे निर्णय घेतो ना त्याच्यावरच सगळं अवलंबून असतं. अरे अक्षराच्या बाबतीत घाई घाई घेतलेला एक निर्णय पुढे जाऊन तिला इतका त्रास देईल असं कधीच वाटलं नव्हतं रे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.